गिरणी कामगारांच्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे घेणार बैठक। आझाद मैदानावरील आंदोलनानंतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। विधान भवनामध्ये बैठक होणार। गिरणी कामगारांच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणार। आमदार आमच्या सोबत होते तेव्हा त्यांना उद्धव साहेबांची भीती होती। आमदार शिंदेंचं ऐकत नाहीत की त्यांना पाठिंबा हे फडणवीसांनी ओळखावं। संजय गायकवाड यांच्या मारहाण प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा। आकाशवाणी आमदार निवासामधील अजंता कॅटरर्सचा परवाना रद्द। अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून आमदार गायकवाडांनी कर्मचाऱ्याला केली होती मारहाण। दिवस रात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोक आहेत। शिवसेना नेते दीपक केसरकरांचा ठाकरे कुटुंबावर निशाणा। मी बोलायला सुरुवात केली तर पश्चाताप करण्याची वेळ येईल। केसरकरांचा ठाकरे कुटुंबाला इशारा। 21 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दुबेला महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा निशिकांत दुबेंना इशारा। प्रस्तावित जनसुरक्षा कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल सादर। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत अहवाल मांडला। जनसुरक्षा विधेयकावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे। मराठी हिंदी भाषा वादावर भाजप खासदार कंगना राणावतचं वक्तव्य। काहींकडून राजकीय फायद्यासाठी विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न। कंगनाचा राज आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा। कर्नाक पुलाचं नाव आता सिंदूर पूल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन होणार। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून पीडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एका इमारतीमध्ये फक्त 10 मतदान केंद्र असणार। मतदान केंद्रांवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय। मराठी शाळांच्या विविध प्रश्नी उद्या राज्यभरात शाळा बंद आंदोलन। शिक्षण विभागाचा संघ मान्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी। शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांचं नुकसान होणार। मुख्याध्यापक संघाचा आरोप। झोपू प्रकल्पामध्ये भाडे थकवणाऱ्या विकासकांना चाप बसणार। भोगवटाधारकांचं भाडं थकवल्यास विकासकांना यापुढे स्वतःच्या मालमत्तेमधून भाडं भरावं लागणार। झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मिळाला अधिकार। दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकासाठी 3 कोटींचा निधी उपलब्ध। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती। मुंबईतील आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पावसाचं पाणी शिरल्याप्रकरणी 10 लाखांचा दंड। कंत्राटदार कंपनी डोगस सोमा जेव्हीला 10 लाखांचा दंड। कबुतरांना खाऊ घातल्यानं उद्भवणाऱ्या धोक्याची दखल। कबुतरांची विष्ठा आणि पिसांद्वारे 60 प्रकारचे रोग उद्भवण्याची भीती। मानवी हक्क आयोगाकडून प्रधान सचिव आयुक्तांना नोटीस। पुण्याच्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारामध्ये 7523 कांद्याच्या गोण्याची आवक। आळेफाटा बाजारात 10 किलो कांद्याला 205 रुपयांचा दर। बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक। पिंपरी चिंचवडमध्ये महामार्गावर खड्ड्यांची चाळण। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यशवंत विद्यार्थी योजनेमध्ये घोटाळा। दीपक बोराडे आणि बळीराम खटके यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये कागदावर विद्यार्थी दाखवून अनुदान लाटल्याचा आरोप। दुधासह आता पेट्रोलमध्येही पाण्याची भेसळ। भंडाऱ्याच्या हरदोलीमधील महालक्ष्मी पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ। संतप्त ग्रामस्थांनी पेट्रोल पंप चालकाला जाब विचारला। पुण्याच्या मावळमधील दारुबारी गावात 4 सूत्री पद्धतीने भात लागवड। इंद्रायणी वाणाच्या भाताची 2 एकर क्षेत्रामध्ये 4 सूत्री पद्धतीने लागवड। पोषक वातावरणामुळे भात लागवडीला वेग। नागपुरात समाज भवनाच्या हॉलमध्ये पडदे लावून शाळेचे वर्ग भरवले। पडदे लावलेल्या वर्ग खोल्यामध्ये 1ली ते 10वीचं शिक्षण। नागपूर जिल्ह्यामधील शिवणगाव पुनर्वसनच्या शाळेचं भीषण वास्तव। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच मजुराचा फोटो वापरून 33 गावातील 96 कामांची बिलं काढल्याचं समोर। एका मजुराच्या फोटोवर रोजगार हमी योजनेमधील 5 कोटींची बिलं काढली। फुलंब्री तालुक्यामधला प्रकार उघडकीस। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपद निवडणुकीमध्ये राडा। मतदान केंद्रावर 2 उमेदवारांमध्ये राडा। घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। धाराशिव जिल्ह्यामधल्या 621 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत। उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत निहाय आरक्षण निश्चित केले जाणार। 312 ग्रामपंचायतसाठी महिला सरपंच आरक्षित। धाराशिवमध्ये 4 वर्षांपासून शिक्षक मिळत नसल्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला टाळं ठोकलं। रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्याची पालकांची मागणी। गडचिरोलीमध्ये पावसामुळे नागपूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। 3 दिवसांपासून वाहतूक बंद। नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा। वाहतूक ठप्प झाल्यानं जनजीवनही विस्कळीत। अलिबाग वडखळ या रखडलेल्या मार्गाच्या चौपदरीकरणाला अखेर वेग येणार।
मंत्रालयामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये पावसाळ्यानंतर तातडीने चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिले निर्देश. जालन्यामध्ये वर्गखोल्या मोडकळीस आल्यानं विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ. भोकरदन तालुक्यामधल्या गोसेगावमधली घटना. नव्यानं वर्गखोल्या बांधण्याची पालकांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित. गोसेखुर्दमधील विसर्गामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढली. वैनगंगेला आलेल्या पुराचं ड्रोनच्या माध्यमातून टिपले दृश्य. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर स्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य दल सज्ज. 2 हेलिकॉप्टरसह भारतीय सैन्य दलाची टीम सज्ज. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी घेतला आढावा. नागपुरात बेलतरोडी भागातील शाळेच्या परिसरात अजूनही पाणी. शाळेच्या आवारामध्ये पाणी साचल्यानं शाळा आजही बंद. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणीच पाणी. नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाची विश्रांती. पावसानं विश्रांती दिल्यामुळे अनेक भागात पुराचं पाणी ओसरलं. महसूल विभागाकडून आजपासून नुकसानीचे पंचनामे सुरू होणार. नागपूर जिल्ह्यामधल्या कन्हान नदीला पूर. कन्हान नदीमधील उचलन विहिरीमध्ये गाळ, वाळू आणि कचरा साचल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम. नागपुरातील 33 जलकुंभातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला फटका. नागपुरातील मुसळधार पावसामुळे एसटी महामंडळाला फटका. एसटीच्या विविध ठिकाणावरील 77 बसेसच्या 416 फेऱ्या रद्द. विभागाला एका दिवसामध्ये 7,26,000 रुपयांचा फटका. कोल्हापूरमधील नृसिंहवाडी मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली. पंचगंगा आणि कृष्णा नदीमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला. नाशिक शहरातील रामकुंड परिसरात जनजीवन पूर्वपदावर. भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीचं पाणी 2 फुटांनी ओसरलं. जिल्ह्यातील 80 रस्ते वाहतुकीसाठी खुले. पूरस्थिती नियंत्रण असल्याची प्रशासनाची माहिती. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची उसंत. पाऊस कमी झाल्यानं गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी केला. पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा 8 गावांना फटका. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर. सध्या ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग बंद. अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे 550 हेक्टर क्षेत्र बाधित. धामणगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान. गोंदियाच्या देवरी ककोडी चिचगड मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेला. काकोडी चिचगड रस्त्यावरील वाहतूक बंद. तालुक्याशी संपर्क तुटला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, पाल, गोदावरी, कठाणी नद्यांची पूरस्थिती अद्यापही कायम. जिल्ह्यातील 22 मार्ग पूरस्थितीमुळे बंद. चारमोशी, अहेरी, इटापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. भर दिवसा तलवार आणि चॉपर घेऊन राडाचा सीसीटीव्ही समोर. घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील 2 संशयितांना घेतलं ताब्यात. पुण्यामध्ये 19 वर्ष विवाहितेला जबरदस्ती करत धर्मांतरण करण्याचा प्रयत्न. दोघांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर. धुळे रस्त्यावर मोकाट जनावरांचा बालकावर हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.